श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 109वा. मागील अध्याय श्रोते पाहिले आपण. मागील भागात पाहिले की आता पांडवांचे वनवास आणि अज्ञातवासाचे 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर आता पुढे काय कथा आहे त्याविषयीचीच आपण आता कथा जी आहे ती पाहणार आहोत. यापुढील कर्तव्य म्हणजे पांडवांनी आपले इंद्रप्रस्थाचे राज्य परत मिळवणे. त्या क्रूर व कपटी कौरवांनी नाना उपायांनी पांडवांचा घात करण्याचा कसा प्रयत्न केला ते लक्षात घेऊन पांडवांची धर्मनिष्ठा व कौरव पांडवांचे नाते हेही लक्षात घेऊन आता भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र व दुर्योधन यांचे म्हणणे काय आहे हे माहीत करून घेणे आवश्यक आहे. अज्ञातवास संपल्यावर ज्याचे त्याने राज्य उपभोगावे असा पण ठरला होता त्यानुसार कौरव वागतात की नाही ते पाहायचे आहे. दोन्ही पक्षात सलोखा राहून इंद्रप्रस्थ व हस्तिनापूर यांचे स्नेहाचे संबंध घडवून आणणे सर्वांच्याच हिताचे आहे. पण कौरवांचा अभिप्राय जाणून घ्यावा आणि हित कशात आहे हे त्यांनाही पटवून द्यावे यासाठी एखादा सुज्ञ मध्यस्थ तिकडे पाठवणे योग्य आहे. बलराम म्हणाला, होय, पण या दूताने कौरवांना व दुर्योधनाला चिडवून दुरुत्तरे करून बोलू नये. दूतात धर्म हरला तो स्वतःच्याच व्यसनीपणाने. शकुनीपेक्षा आपण खेळण्यात कच्चे आहोत हे लक्षात आल्यावरही त्याने हट्टाला पेटून सर्वस्व घालवले. कौरवांचीही यात हिकमत आहेच. तेव्हा दूताने सरळ नम्रपणाने दुर्योधनाजवळ बोलावे. सामोपचाराने जे होईल तेच खरे. आता युद्धाची भाषा काढू नये, त्यामुळे अनर्थ होईल. सात्यकीला बलरामाच्या या बोलण्याचा राग आला. त्याने पांडवांची बाजू पूर्णपणे न्याय आहे व त्यांनी नरमाईची भाषा काढायची काहीच आवश्यकता नाही असे जोरजोराने प्रतिपादन केले. द्रुपदाने त्याला अनुमोदन दिले. तो म्हणाला, दृष्टांशी नम्रपणे बोलणे तर त्यांना त्यांचाच विजय झाल्यासारखे वाटेल. मूर्खाला तर त्याचेच खरे वाटते. आता पांडव मुक्त झाले तेव्हा नक्की युद्धाची तयारी करतील एवढे दुर्योधनाने गृहीतच धरले असेल आणि तो देशोदेशीच्या राजांना त्याच्या बाजूला युद्धासाठी ओढून घेण्यासाठी त्वरेने आपले दूत पाठवेल. तेव्हा भरतखंडातील सर्व राजांकडे दूत पाठवून त्याच्या आधी जितके सैन्य व राजे पांडवांच्या बाजूने होतील तेवढे करून घेतले पाहिजेत. यात विलंब नको. राजांची रीत अशी आहे की जो आधी बोलावेल त्याच्या बाजूने युद्धात शिरायचे. म्हणूनच या कामी आपण जेवढा विलंब करू तेवढे त्याचे पारडे जड होईल. सामर्थ्य प्रथम, मग सामोपचार किंवा मध्यस्थी, आधी नाही. एवढे बोलून त्याने शतावधी राजांची नावे सांगितली. सर्वांकडे त्वरेने दूत पाठवावे असे सुचवले. आपला स्वतःचा औपाध्याय सुज्ञ चतुर आहे, त्याला धृतराष्ट्राकडे मध्यस्थीसाठी पाठवावे अशी त्याने सूचना केली. श्रीकृष्ण म्हणाला, द्रुपदराज, तुम्ही आम्हाला गुरु समान वंद्य आहात. पांडव व कौरव आमचे नात्याचे आहेत. तुम्हीच मध्यस्थी पाठवा. तुम्ही कराल ते आम्ही प्रमाण मानू. त्यानंतर अनेक प्रश्नांची चर्चा होऊन एकीकडे युद्धाची तयारी करावयाची व एकीकडे युद्ध टाळण्यासाठी कौरवांकडे दूत पाठवून त्यांचे सामर्थ्य, त्यांची युद्धाची तयारी यातही भेद पाडण्याचा प्रयत्न करावयाचा असे ठरले. मग श्रीकृष्ण द्वारकेला गेले. विराट व द्रुपद राजा यांनी सर्व राजांकडे बोलावणी पाठवली. त्यांच्या शब्दांना मान देऊन देशोदेशीचे राजे सैन्य घेऊन विराटाच्या देशाकडे येऊ लागले. तिकडे कौरवांनीही कित्येक राजांना युद्धात आपल्या साह्यार्थ बोलावले आणि हस्तिनापुरातही सैन्याचे ओघ येऊ लागले. द्रुपदाने कौरवांच्या सभेत आपला उपाध्याय पाठवला. पांडवांवर कसा अन्याय झाला आहे व द्रौपदीची विटंबना कशी झाली आहे आणि पांडवांना त्यांचे राज्य परत देणे कसे योग्य आहे ते पटवून कौरवांकडील जे कोणी पांडवांच्या बद्दल व न्यायाबद्दल सहानुभूती बाळगणारे असतील त्यांचे मत दुर्योधनाविरुद्ध वळविण्याचा त्याने प्रयत्न केला असे त्याने सांगितले. उपाध्याय हस्तिनापुरात गेला. कृष्णाकडेही पांडवांचे बोलावणे करण्यासाठी अर्जुन गेला. तिकडून दुर्योधनही निवडक सैन्य घेऊन कृष्णाला आपल्या बाजूस वळवण्यासाठी द्वारकेला गेला. योगायोग असा की अर्जुन व दुर्योधन एकाच वेळी द्वारकेत जाऊन पोहोचले. कृष्णाच्या महालामध्ये ते गेले तेव्हा कृष्ण निद्रिस्त होता. दुर्योधन प्रथम आत गेला व कृष्ण निजलेला पाहून त्याच्या उशाजवळ एका चांगल्या आसनावर बसला. अर्जुन काही वेळाने आत शिरला व कृष्णाच्या पायगती हात जोडून नम्रपणे उभा राहिला. काही वेळाने कृष्ण जागा झाला. त्याने डोळे उघडताच प्रथम त्याच्या दृष्टीस पडला तो समोरच उभा असलेला अर्जुन. मग मागे वळून पाहिले तो दुर्योधन बसलेला दिसला. त्यांना पाहून कृष्ण हसत म्हणाला, ओहो अर्जुना, प्रिय मित्रा, आज इकडे कोणीकडे? ओहो कुरुवंशभूषणा सुयोधना, तूही इकडे, अलभ्य लाभ. यापूर्वी तू द्वारकेत केव्हा आला होतास आठवत नाही. सुयोधन म्हणाला, आपले साह्य मिळावे म्हणून मी आलो आहे. साह्य कशासाठी? आता युद्ध होणार आहे असे का? मग त्यात मी तुमचे साह्य करू? हो ना, मी आधी आलो तेव्हा माझे आधी काम करावे रीतीप्रमाणे.
पण मी अर्जुनाला प्रथम पाहिले, मी आधी आलो आहे. कृष्ण म्हणाला, मग तुम्हा दोघांचे काम मला केले पाहिजे. अर्जुना, तुझे काय काम आहे? अर्जुन म्हणाला, युद्धामध्ये मला सहाय्य मी मागायला आलो आहे. कृष्ण म्हणाला, मी एकाच वेळी दोघांना सहाय्य कसे करणार, हा प्रश्नच आहे. दुर्योधन अर्जुनाकडे जळफळून पाहत होता. कृष्णाचे सहाय्य आपल्याला मिळावे असे त्याला मनापासून वाटत होते. पण अर्जुनाचा तो मेहुणा, शिवाय प्रथमपासून त्याचा जिवलग मित्र, तेव्हा त्याची आशा मावळण्याच्या बेतातच होती. कृष्ण म्हणाला, हे पहा, अर्जुन वयाने लहान आहे, तू प्रथम आलास. मी यातून एक युक्ती काढतो. माझी नारायणी सेना प्रचंड आहे, 10 कोटीचे सैन्य आहे. ते एकाला देईल व दुसऱ्याला मी एकटा मिळेल. यात आणखी असे की मी युद्धात हाती शस्त्र धरणार नाही. अर्जुनाने निशस्त्र कृष्णच मागून घेतला. दुर्योधनाने नारायणी सेना घेतली. एवढी मोठी सेना आपल्या बाजूची झाली याचा त्याला फार आनंद झाला. वाह वाह कृष्णा, माझ्या मनासारखेच झाले, असे म्हणून तो मग बलरामाकडे गेला. बलराम त्याला म्हणाला, तुम्ही व पांडव आम्हाला सारखेच आहात. मी कोणाच्याच बाजूने या युद्धात पडणार नाही. कृष्णालाही मी सांगून पाहिले, पण तो पांडवांचा पक्षपाती आहे. मी काय करणार? तू एकटा माझ्यासाठी अडून राहू नको. क्षात्र धर्माला अनुसरून युद्ध कर. दुर्योधनाने नंतर गोपांची नारायणी सेना हस्तिनापुराकडे नेली. कृतवर्मा राजालाही तो भेटला. त्याने एक औक्षहिणी सेना दिली. एवढे मोठे सैन्य मिळाल्यावर दुर्योधनाला विजयाची खात्री वाटू लागली. तो हस्तिनापुरात गेला. द्वारकेत कृष्ण अर्जुनाला म्हणाला, काय रे धनंजया, निशस्त्र असा मीच तुला ग्राह्य का वाटलो? कृष्णा, तू म्हणजे मूर्तिमंत यश. तू हातात शस्त्र धरले नाहीस तरी तुझ्यामुळेच मी युद्धात विजयी होईल. तुझ्यावरून पृथ्वीचे राज्यही ओवाळून टाकावे, माझी एकच इच्छा आहे. रणांगणात तूच माझा सारथी हो. त्यावेळी तुझे जे साह्य मिळेल ते सैन्यापेक्षा लाखपटीने श्रेष्ठ आहे. कृष्ण म्हणाला, तुझी अशी इच्छा आहे का? बरे, मी तुझे सारथ्य करील. तुझा हेतू पूर्ण होऊ दे. ते नरनारायण क्षत्रिय नृपरूपी दैत्यांचा भूभार नष्ट करण्यासाठी अवतरले होते. त्यांचे ते अद्भुत सख्य, त्यांचे अद्भुत कर्म आता पुढे हळूहळू दिसेलच. सौती म्हणाले. श्रोत्यांपैकी एक जण उठला व म्हणाला की, उग्रश्रवा महाराज, पांडव व कौरव यांनी युद्धाच्या तयाऱ्या कशा केल्या ते सांगणार आहात ना? आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत. तर श्रोते, आता आपण या जे आपले उद्योग पर्व आहे त्यातले जे दुसरे प्रकरण आहे दूत कार्य, ते आता इथे पाहणार आहोत. सौती पुढे म्हणाले की, श्रोतेजन हो, दुर्योधनाने यादव सेना आपल्या बाजूला वळवून घेतली तेव्हा त्याच्या भावांनाही फार आनंद झाला. पांडवापेक्षा आपल्या बाजूला जास्त सैन्य व जास्त वीर जमवण्याची दुर्योधनाने पराकाष्ठा केली. लोकांचे मन वळविण्यात तो कुशल होता. बोलण्यात चतुर व देण्यात सढळ होता. नाना प्रकारे त्याने राजांना प्रसन्न करून आपल्या बाजूस वळवले. तुम्हाला शल्याची एक गोष्ट सांगतो, त्यावरून दुर्योधन किती युक्तिबाज होता ते कळेल. हो श्रोते, आता दुर्योधन कसा युक्तिबाज होता ते आपल्याला कळणार आहे शल्याची गोष्टवरून. पण ती गोष्ट आपण ऐकणार आहोत महाभारताच्या भाग 110 मध्ये. श्रोते हो, आपल्याला जर महाभारतातली कथाविषयी काही प्रश्न असतील तर ते देखील आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. धन्यवाद.